मित्रांनो नमस्कार. बघा 2 दिवसापासून सोशल मीडियावरती टेलिग्रामच्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती 2 ते 3 पत्रकं भरतीचे जास्त व्हायरल होत आहेत. त्यामध्ये पोलीस भरतीविषयी जे व्हीसी म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी मीटिंग होती त्याविषयी पण अनेक व्हिडिओ बाहेर आलेले आहेत आणि आपल्या मुलांच्या मागणीनुसार आपण आज व्हिडिओ हा आणलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरती 2025 विषयी जे काही महत्त्वाची अपडेट आहे त्या विषयीमधून काय काय झालं, ती विषय का होती, वयवाढीचा मुद्दा असेल, असे असंख्य मुद्दे त्या विषयीमध्ये मांडलेत का, ग्राउंडविषयी काय त्यामध्ये मांडले का. तर पाठीमागं 2-3 मुद्दे बाहेर आले होते, ते म्हणजे की ग्राउंडमध्ये बदल होणार आहे. पण नेमकं कालच्या विषयामध्ये घडलं काय, विषय कशाबद्दल होती आणि भरती प्रक्रिया कशी असेल, आपल्याला याच विषयावरती आज चर्चा करायची. मित्रांनो आता समजून घ्या, हा विषय का होते, विषय प्रत्येक वर्षी होते का आणि ती कधी होते. प्रत्येक वर्षी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होत असते, प्रत्येक वर्षी. आता या वर्षी मग ती कॉन्फरन्सिंग कधी होते विषय, कारण 1 ते 2 वेळेस संबंधित घटक प्रमुखाला पदाविषयी पद जाहीर करण्यासाठी त्यांना आव्हान करण्यात येत असतं. ते 2-3 वेळेस पाठीमागं आव्हान केलं आहे, असे पत्र काढले होते आणि बिनतारी यंत्रणेनं ते पत्रकसुद्धा त्यांनी पाठवले होते आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी ते माहिती, जी आवश्यक माहिती असते ते त्यांनी माहिती अद्ययावत करून रिक्त पदं याची माहिती मागवली होती. आता हा झाला पहिला मुद्दा. हे 2 ते 3 वेळेस प्रोसेसिंग होते, त्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये ते विषय असते. मग पाठीमागं आता जे मुद्दे घेऊन चालू होतं, मग काल नेमकं काय घडलं असेल, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल. मग याच्या माध्यमातून भरतीचं ग्राउंड लीक ही याच्या मीटिंगशी काही संबंध नाही आहेत, कारण तो विषय वेगळा आहे. हा विषय फक्त पदाचा असतो. त्यामध्ये ठरलं काय की नियुक्त्या, नवीन नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या, बदल्या, हे गोष्टी आहेत, प्रमोशन्स आहेत. ते किती प्रमोशन झाले, अंमलदाराचे किती हवालदार बनले, हवालदारचे किती ESI बनले आणि ESIचे शेवटी PSIची जी नवीन काढलेली स्कीम होते पांडे साहेबांनी ते, मग हे प्रमोशन्स कसे दिले, प्रमोशन देऊन किती रिक्त पदं आहेत याचा अहवाल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे वॅकंट पोस्ट, त्या बदलीने झालेले वॅकंट पोस्ट असतील किंवा कर्मचारी मृत असेल, ते कुठल्याही गोष्टीनं कुठल्याही कारणानं ते वॅकंट पोस्टेज. आणि पुढलं आहे ते म्हणजे ज्या मुलांचं सिलेक्शन झालं आहे पण त्यांना जॉईनिंग नाही मिळाले, त्यांनी जॉईनिंग तर नाही केली, त्यामुळं तेथील काही रिक्त पदं आहेत त्या लोकांना वेटिंगवर नियुक्ती द्यायचं की त्या जागा पुढे ॲड करायच्या. ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होत असते. आणि फायनली जे वॅकंट पोस्ट आहेत त्या वॅकंट पोस्टचा सुधारित आकृतिबंध, सुधारित अहवाल हा तिथं मागवला जातो, ते म्हणजे पोलीस हेडक्वार्टरला मुंबईला. हे प्रत्येक घटक प्रमुखाचं काम आहे, आपल्या आपल्या घटकामध्ये हे सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून तो फायनल अहवाल हा सुपूर्द करावा लागतो. आणि ज्यावेळेस तो फायनल अहवाल तिथं सुपूर्द होतो त्यावेळेस तो अहवाल अर्थ मंत्रालयाला पाठवला जातो आणि अर्थ मंत्रालय त्याला फायनली मंजुरी देत असते. हा झाली प्रोसिजर. तुम्हाला आता पुढला प्रश्न पडला असेल, मग यामध्ये ग्राउंडचं असेल किंवा लेखीविषयी असेल, तारखेविषयी असेल, वयाविषयी असेल, याचा निर्णय यामध्ये कसं होत नाही, कारण हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे वेगळी होती, ही अशीच असते. आणि आता ज्यावेळेस जो पुढला विषय असतो तो म्हणजे एक समिती ज्यावेळी गठीत होते या भरती प्रक्रियेसाठी, त्यावेळेस काही शिफारशी असतात, त्या शिफारशी लक्षामध्ये घेऊन, ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन जे पुढलं. आता महत्त्वाची गोष्ट बघा, ग्राउंड चेंज त्यावेळेस होते ज्यावेळेस तक्रारी त्यांना मिळालेल्या असाव्या लागतात. आता मागच्या भरती प्रक्रियेमध्ये त्या भरती करताना कुठले आव्हानं प्रशासनाला आले होते त्या गोष्टी या ठिकाणी पाहाव्या लागतात आणि तक्रारी बघून त्यामध्ये अंशतः बदल करण्याचा अधिकार त्या समितीला असतो. त्या समितीने शिफारस करून तो अहवाल पाठवावा लागतो गृह मंत्रालयामध्ये. फायनली मंत्रालयातून याला परवानगी भेटत असते. हे प्रोसिजर आहे. म्हणजे अजून ह्या कुठल्याच गोष्टीवरती काहीही अजून फिक्स कुठली माहिती नाही. फक्त माहिती एवढी आहे की ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जागेचा अहवाल मागून त्यामध्ये ड्रायव्हर असतील, जेल असेल किंवा बँड्समन असतील, ह्या सर्व घटकातील घटक प्रमुखांनी
अहवाल सादर करायचा आहे आणि 15 ऑगस्टच्या आसपास ह्या भरती प्रक्रियेला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल. त्यापूर्वी पोलीस भरती सेवा प्रवेश जे नियमन आहे 25चं हे त्यावेळेस येतं, ज्यामध्ये काय बदल सुचवलेले आहेत, काय बदल केलेले आहेत हे तुम्हाला त्यावेळेस समजतात. आणि वयवाढीचा मुद्दा ज्यावेळेस होतो तर वयवाढीचं त्यावेळेस मागच्या वेळेस आपलेच काही मुलं गेले होते, त्यामध्ये मुलांनी जाऊन प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून त्यांना यश आलं होतं. पण त्यांनी सांगितलं की आता ही भरती प्रक्रिया ही होत आली आहे, ज्यावेळेस पुढली भरती प्रक्रिया येईल त्यावेळेस तुम्हाला चान्स देण्यात येईल असं मागच्या वेळेस बोलले होते. आणि यावेळेस तुम्हाला नक्कीच एक चान्स ते देऊ शकतात, फक्त ते त्या गोष्टी रिमाइंड त्यावेळेस झाल्या पाहिजे त्यावेळेस. बाकी एवढी अपडेट होती महत्त्वाची, बाकी विशेष काहीच नाही, फक्त एवढंच होतं. आता काय विशेष काय असणार आहे की ज्यावेळेस हे सगळे अंतरिम अहवाल सादर होतील आणि ज्यावेळेस हे समिती पूर्ण गोष्टी ॲनालिसिस करेल, मग त्यावेळेस जे पुढील सेवा प्रवेश नियम जो आहे नियमन जे आहे ग्राउंडविषयीचं त्यामध्ये अंशतः बदल होईल किंवा नाही हे आपल्याला त्यावेळेस कळेल. पण ऑगस्टपासून भरती प्रक्रिया सुरुवात होईल. ऑगस्टचा 1 महिना सप्टेंबरला जाईल, पण या वर्षामध्ये शेवटी भरती प्रक्रिया ही 12,000+ मित्रांनो नक्कीच होणार. त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे, वेळ पूर्णपणे द्या, अभ्यास करा, ग्राउंडला वेळ द्या, टाईम टेबल बनवा आणि टार्गेट ठेवून बरोबर कार्यक्रम करा. नमस्कार.